ऑल राईट पीपल, क्या हालचाल आणि कसं काय मुंबईकर, मजेत ना? तर सध्या आहेत भावांनो आपण ऐरोलीमध्ये. आता ऐरोली ब्रिज समोर येणार आहे आणि क्रॉस करणार आहोत. हा व्हिडिओ खास म्हणजे याच्यासाठी काढतोय की भावांनो फक्त समोर व्ह्यू पहा. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि एक हलकासा पाऊस येऊन गेलेला आहे. आणि भावांनो यार काय बोलू यार, खरंच ना असा काही वातावरण झालेलं आहे ना इथे. वाटतो व्ह्यू यार, वाटतो व्ह्यू काय मस्त वाटते. आपली गाडी यार खतरनाक गाडी, असे काही समोर नजारे. ओ रोड पण मस्त आहे आणि व्ह्यू पण असा काही आहे ना. सकाळी सकाळी थोडेसे क्लाउड आलेले आहेत. जर पाऊस आलाच ना तर अजून मजा येईल. लाल परी आली बाई लाल परी. आता इथे ना आपल्या समोर एक एक्सप्रेस आहे बा. आता माहिती नाही त्या मुली चालवतात का त्या दुसऱ्या चालवतात. यू राइड दिस बाइक? ओह नाइस नाइस. थैंक यू. कितना दिन हुआ लेके आपको बाइक? 8 महीने. कैसा एक्सपीरियंस? मस्त, गुड. ओके ओके. अभी किधर? अबाउट यू. अभी मेरे को ही सेम हुआ है. नाइस. हाँ, अभी किधर जा रहे हो आप? अच्छा, मराठी है. ओके ओके. हॅपी जर्नी. थँक्यू थँक्यू. MH47 भावांनो, ती एक मुलगी बाईक चालवती एक्सप्रेस आणि आपले पोरं घरात बसलेत. हे पहा, ही जी समोर आहे ना अपाची RTX, भाई काय गाडी दिसते ही. RTX 300 ही एक नंबर बाईक आहे, एक नंबर. नाइस ब्रो नाइस. भाई एक्सप्रेस कावासाकी RTX. ओ भाई खतरनाक. इथं चौक म्हणून आहे, खोपोली आहे 17 किलोमीटर, खंडाळा पुणे. इथं एक साईन बोर्ड आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे लेफ्टला. ज्यावेळेस तुम्ही नढळ गावात येतात तर इथे तुम्हाला म्हणजे असं काय बोलतात, अंडरग्राऊंड थोडंसं एक छोटं टनल आहे. अंडरग्राऊंड काय, वरून रेल्वे गेलेली आहे. आता इथे आल्याच्या नंतर लेफ्ट. ओके, इथे समोर आल्याच्या नंतर सध्या तरी इकडे पहा. इथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथं सुस्वागतमचं एक बोर्ड लावलेलं आहे. सॉरी, बोर्ड बोलतो आहे, कमान आहे. कमानीच्या आतमध्ये यायचं आहे. ओ भाई, आणि अशा प्रकारे मस्त असा काही व्ह्यू आहे इथे. आपण आहेत आता सध्या नढाळ गावामध्ये. नढाळ गावामध्ये एक मंदिर, म्हणजे एक नाही 5 मंदिर आहेत, ज्याला की बोलतात पंचयतन मंदिर. ओके, तर सध्या मी तिथं आलेलो आहे. इथं आल्याच्यानंतर एक गोष्ट लक्षपूर्वक म्हणजे तुम्ही हे केले पाहिजे, फॉलो केली पाहिजे, किंवा तुम्ही एक आठवणीत ठेवा, जेणेकरून तुम्हाला माहिती होईल. इथं आल्याच्यानंतर तुम्ही जर तुमच्याकडे कॅमेरा वगैरे असेल तर त्यांनी फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट करू नाही शकत. हे पहा भावांनो, स्ट्रक्चर असं काही बनवलं आहे ना. हे पहा, एका लाईनीत पूर्ण 5 पण मंदिराचे नावं दिसतात. साईबाबा मंदिर, गणेश मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, माता मंदिर, सगळे एंडिंगपर्यंत. आणि अशी काही एंट्री बाई खतरनाक. हे पहा. तर मित्रांनो, वरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथं आहे पहिलं साईबाबाचं मंदिर. तर आपण दर्शन घेऊया साईबाबांचं. चला आतमध्ये जाऊया. अशी मस्त मूर्ती आहे साईबाबाची. एक फोटो क्लिक करूया. दुसरं टेम्पल आहे मयुरेश्वर गणपती गणेश मंदिर. ओके, तर आपण आत जाऊया मस्तपैकी. हो 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 भाई, काय मस्त मूर्ती.
हे पहा इथं महादेवाची पिंड आहे. असं जर तुम्ही खाली उतरलात तर तुम्हाला इथे पहा मस्त एक छान मिरर पण दिलेला आहे. अँड ऑल्सो इट. तर आपण आता चाललेलो आहेत संकटमोचन हनुमान मंदिरमध्ये. इकडे सिक्युरिटी गार्ड आहे त्यामुळे मी जास्त जोरात बोलत नाही. मस्त. आणि इथे आहे 5वं मंदिर, ते म्हणजे भवानी माता मंदिर. आणि अशी काही इथे मूर्ती आहे भवानी माताची. ओ भाई, खूप म्हणजे खूप छान आहे. तर इथे आल्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट माहिती झाली, ती म्हणजे इथे कॅमेरा अलाउड नाही आहे. तर आपण आपला DJIचा कॅमेरा ठेवलेला आहे बॅगमध्ये आणि आता आयफोननी शूट करतो आहे. तर इथे एकूण 5 मंदिर आहेत. तर हे पहा, हे जे पहिलंवालं आहे ते साईबाबा मंदिर आहे, दुसरं आहे ते गणपती मंदिर आहे, तिसरं आहे ते हनुमान मंदिर, चौथं आहे ते महादेव मंदिर आणि हे जे 5वं आहे हे भवानी माता मंदिर. तर इथं आल्याच्यानंतर एकदम मस्त अशी शांतता आहे. हे पहा इथं टोटल असे मिळून 5 मंदिर आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि खूप म्हणजे खूप भारी स्ट्रक्चर बनवलेलं आहे, पूर्ण व्हाईट आहे त्यामुळे एकदम छान वाटते. आणि याच्या समोरच इकडे पहा मस्त डोंगर आहे. सो 100% तुम्ही फॅमिलीला घेऊन येऊ शकताय, काहीच हरकत नाही. इथे तुम्हाला मस्तपैकी बसायला वगैरे जागा आहे आणि एवढं नीट अँड क्लीन आहे ना खरंच, आणि एवढी शांतता आहे. हे पहा आजूबाजूचं वातावरण पहा, खतरनाक. ह्या डोंगर एक नंबर वाटते खरंच, खूप भारी, सुंदर, अप्रतिम. तर आपण आलेलो आहे तिथलच्या कॅन्टीनमध्ये. आणि कॅन्टीनमध्ये जसं तुम्ही खाली येता ना तसं भाई मंदिराचा व्ह्यू पहा. ओ भाई, मला ना हे जे त्यांनी जे 5 हे स्ट्रक्चर बनवले ना ते खूप जाम आवडल्या खरंच. तर मित्रांनो, तुम्ही नक्की इथं व्हिजिट करू शकता विथ युअर फॅमिली. हां, चला ठीक आहे, आपण कॅन्टीनला काही खायला भेटते का पाहू. दादा काही खायला भेटेल का? आता खायला भेटेल काही? किती वाजता? अच्छा 9ला का? ठीक आहे भावांना, इथं आल्याच्या नंतर 9 वाजता तुम्हाला खायला वगैरे पण भेटू शकते. ठीक आहे, पाहूया. तरी आपण वेट करूया हवं तर थोडा. आता कॅमेराने शूट अलाउड नव्हतं म्हणून आपण मोबाईलने शूट केलेलं आहे. बट भावांनो, मला तर म्हणजे ना एवढं भारी वाटलं नाही ते खरंच. पूर्ण असं ना एकदम व्हाईट बनवलं आहे ना, खतरनाक. त्यात सगळ्यात म्हणजे अट्रॅक्टिव्ह जे वाटलं ना ते म्हणजे टेम्पल. तर एकंदरीत आपलं मस्त दर्शन पण झालेलं आहे. आपण ॲक्च्युली नाश्ता करायला गेलेलो तिथे, बट ते बोलले की 9 वाजेपर्यंत नाश्ता रेडी होतो आणि आता सध्या काहीतरी 8, 8:15 वाजले असतील. अँड ऑल्सो इट. आता इथे काही किलोमीटरच्या अंतरावरती एक डॅम आहे. आपण चाललेलो आहे त्या डॅमकडे. वरोसे गावाकडे वळल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक भारत पेट्रोल पंप लागतो. म्हणजे समजण्यासाठी एक तुम्हाला रोड सांगतोय फक्त. इथे एक छोटं तळ आहे ना, कुठे आहे? अय्या, कुठे? इकडे खाली आहे. हां, डॅम आहे ना इथं कुठतरी. कोणता डॅम? मोरबा डॅम तिकडे. नाही इथं छोटं तळ आहे ना एक कोणतं तरी इकडे खाली. इकडे खाली का? पावा बिवा नका रे जाऊ. नाही पवायला नाही हो, पवायला नाही ताई. इकडेच आहे ना खाली. हां ठीक आहे चालेल. ओके, तर आपल्याला एका काकूनी मस्तपैकी ॲड्रेस सांगितलेला आहे. आपण आता जाऊया. भाई गावाकडं आल्याच्यानंतर हे भेटतं मॅप. म्हणजे भाई
चालते बोलते माणसं असतात. आपल्याला लेक भेटलेला आहे, पण आता रोडवरती जायला पाहतोय, कारण रोड जरा आहे ऑफ रोड. पण ऑफ रोड असलं आणि काही असलं तरी आपल्याकडं आहे ना एक्सपल्स. मंदिर पण जवळच आहेत. अँड ऑल सेट. ओ आहे खतरनाक. तर वरती आल्याच्या नंतर पहा असं एकदम एक छोटासा लेक आहे आणि समोर असं काही व्ह्यू आहे भाई खतरनाक. तर आपण ह्या डॅमवरून चाललेलो आहेत आता रिटर्न, आणि इथं एक खतरनाकवाली ऑफ रोडिंग आहे भाई. ओडी बाबा येईल आता समोर. बट मस्त आहे, जरा शांत वातावरण आहे आणि असं भाई निसर्गाच्या सानिध्यात येऊन थोडा वेळ स्वतःला दिलाच पाहिजे भावांनो. आता आम्ही मस्तपैकी जाऊन खाली उतरतो. फुल ऑन रिस्क ब्रो. उडी बाबा उडी बाबा. होय 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 होय. ठीक आहे चालेल, काही एवढं नाही. आपण जाऊया झक्कास मिसळकडे आणि खाऊया मिसळ. भैया घेऊन आलेले आहेत आपल्या मिसळ. आपण ॲव्हरेज आहे, जास्त काही क्वालिटी नाही आहे. हे झक्कास नाही, एकदम बकवास मिसळ आहे. कृपया करून कोणी म्हणजे अशा गाड्या वगैरे पाहून या ना, थांबू नका. गर्दी वगैरे पाहू, चव नाही आहे. प्राईसच्या हिशोबाने तर बिलकुल चव नाही. आणि इकडं आहे आता शिवमालदार टी. आपण चहा घेऊया एकदम मस्त होईल. तर भावांनो, ह्या कुल्लडमध्ये ना एकदा चहा ट्राय करा. तसं तर मी चहा वगैरे जास्त घेत नाही, बट हे पाहून माझं जरा मन झालं. बट चहा खरंच एक नंबर होता, भारी लागला याच्या कुल्लडमध्ये. ओके, तर आता आपण आहेत खोपोलीच्या घाटात. म्हणजे घाट जसाही स्टार्टिंगला लागतो ना, तसं पहा इथं एक आहे गगनगिरी महाराज मठ मार्ग लिहिलेला आहे. खोपोली नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहे. अँड ऑल सेट. राईट लेफ्ट करत पुढे यायचं आहे. इथे आता पार्किंग शोधायची आहे, गाडी लावायची. आणि इथं हे पा राईट साईडला मठ आहे. तर आपण एकदा काय करू, गाडी पार्क करूया. तसंही आपण गेटमधून आतमध्ये येतो ना, हे बा इकडे समोर गेट आहे. तर तिथं राईट साईडला एक नोटबुकवरती तुम्हाला एंट्री करावं लागते, तुमचं नाव वगैरे लिहिता लागतं. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही मठामध्ये येता तर आतमध्ये आल्याच्यानंतर अगेन इथं पण फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे. बट हे पहा, हे जे समोर दिसतं आहे इथून आतमध्ये यायचं आहे. तिथं मठ पण आहे, इकडं थोडीशी बसायला पण जागा आहे. आणि हे जे मंदिर दिसतं आहे हे वालं, हे आहे गणपतीचं मंदिर. आणि बाकी पण तिथं भरपूर मूर्त्या आहेत, पाहण्यासारख्या आहेत. आतमध्ये आल्याच्यानंतर तिथून चालत आल्याच्यानंतर इकडे पण पाठीमागं आहे भक्त निवास आहे. इकडे पण विश्रांती वगैरे करू शकता तुम्ही. इकडे बॅक साईडला आल्याच्यानंतर तुम्हाला गौशाळा पण आहे. इकडे आहे, इकडे मस्त वासरं वगैरे आहे. तर वरती आल्याच्यानंतर हे पहा, तुम्हाला हे मेन गेट लागतं. तर इथं आल्याच्यानंतर असं वाटतं की बंद आहे म्हणून, बट तसं काही नाही आहे. हां हळू लावून घे. हे छोटं गेट होय. आणि फटके हात में आ गई भाई. ॲक्च्युली तिथं बोर्ड लावलं आहे, गुहेत लहान मुले खेळण्यास सक्त मनाई आहे. म्हणजे आपण खेळू शकतो आहे ना, आपण लहान तरी, आपण खेळूया. नाही, जस्ट जोक मारला, खेळायचं वगैरे काही नाही.
वाई चांगलं ट्रेकिंग आहे इतर उडी बाबा. आणि जसंही तुम्ही 1 ते 1.5 किलोमीटरवरती चालत येता, इथे तुम्हाला लेफ्ट साईडला पाण्याची टाकी आहे आणि वरती थोड्याशा पायऱ्या आहेत, त्या चढत जायच्यात. अगेन इथे आल्याच्यानंतर तुम्हाला हे बा सर्व माहिती आहे, कपडे कसे घालायचे कसे नाही. आणि इथे एकदम शांतता राखायची. आणि वरतून असा काही व्ह्यू आहे पहा. इकडे ॲक्च्युली तिकडे एक्सप्रेस हायवे आहे. हे समोर दिसतंय ते खोपोली गाव आहे, म्हणजे शहरच आहे, पण जे एकदम खोपोली गाव आहे ना जुनं, ते ह्याच साईडला आहे. आणि खाली इथे मठ आहे. ओके चला तर आपण गुफेत जाऊया. इथे शांतता राखायची, सो मी काही बोलत नाही. बट हे आजूबाजूचं जे वातावरण आहे ना, हे आता सध्या तर अजून पाऊस वगैरे काही झालेला नाही, बट म्हणजे उन्हाळ्यात अशी म्हणजे आहे ना इतकं हिरवं, तर पावसाळ्यात भाई खतरनाकच असणारा. जर तुम्ही म्हणजे पावसाळ्यात आलात ना, तर तुमच्यासाठी म्हणजे खास गोष्ट काय माहिती आहे का, पाय भाजणार नाहीत. आता आम्ही आलो आहे उन्हाचे, भाई हे इतकं गरम आहे ना की असे चटके बसतेत ना डेंजर, काय सांगू. पुढे बाबा.